नमस्कार मित्रांनो, टेकवॉच मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मी आहे ओमकार आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्रांनो स्टारक्यू एक्सचा जो मॉडेल आहे त्याचं मी तुम्हाला पूर्ण अनबॉक्सिंग करून रिव्ह्यू करून दाखवणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओला पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूया। तर पॅकेजिंग बघितलं तर पॅकेजिंग खूपच चांगलं केलेलं आहे इथं कंपनीनं, काही असं डॅमेज वगैरे झालेलं नाही आहे। तर आता मी याला करतो अनबॉक्सिंग। तर ह्याच्यामध्ये काय काय ऍक्सेसरीज आहेत ते पण आता मी चेक करूया, कारण मेन ऍक्सेसरीज आम्हाला काय काय भेटले ते पण सुद्धा आपण आणि त्याचं फिटिंग कसं करायचं असतं ते मी पूर्ण तुम्हाला जे दाखवणार आहे। वाव, तर मित्रांनो पॅकेजिंग जो आहे तो एकदम फुल इथं चांगल्या पद्धतीने केलेला आहे। तर इथे साईडला जे थर्माकोल आहे, तर फर्स्ट बघा मित्रांनो इथं जे हाफ इंची जे इनलेट पाईप इथे दिलेले आहे, इथे ठेवतो मी साईडला। त्याच्यानंतरला हा हँडल दिलेला आहे, हे बघा। त्याच्यानंतरला जे स्टारक्यू एक्स मॉडेलचं जे कस्टमर मॅन्युअल इथे दिलेलं आहे, इथे बघू शकता। हे बी ठेवतो मी साईडला। त्याच्यानंतरला हे जे सोप डिस्पेन्सर दिलेलं आहे आणि जी होस पाईप हायड्रोलिक फुल हेवी ड्युटी होस पाईप इथे दिलेली आहे, हे बघा। तर ह्याची पण तुम्हाला एक खास गोष्ट आहे ती बी मी सांगतो नंतरला। त्याच्यानंतर ही जी गन बघू शकता मित्रांनो, गन पण खूप हेवी ड्युटी आहे। त्याला इथं समोर क्विक कनेक्टर दिलेला आहे इथं, प्लस इथं थ्रेड सिस्टम पण इथे त्याला आहे, इथं बघू शकता तुम्ही। इथं थ्रेड त्याच्यानंतरला हे कनेक्टर असं त्याला इथं ऍड करता येत आहे। त्याच्यानंतरला इथं हे हा एक होसचा जो कनेक्टर इथं आहे तो मशीनच्या साईडला लागतोय, ते बी तुम्हाला दाखवतो मी। मशीन तुम्ही इथं बघू शकता, खूपच वजन आहे, वेट पण जास्त आहे मशीनचा। आता मी बॉक्स जो आहे तो ठेवतो साईडला। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये इथं जे व्हील आणि याचे जे ऍक्सेसरीज जे दिलेले आहेत ते तुम्ही पूर्ण तुम्हाला इथं फिटिंग करून दाखवणार आहे। तर व्हिडिओला तुम्ही स्किप करू नका, कारण ह्याच्यामध्ये खूपच ऍक्सेसरीज इथं आहेत। कारण ते कसं लावायचं त्याला जर असं बघून घ्या तुम्ही। तर जे फुल मशीन जे आहे ते असेंबल मी ते समोर करतो तुमच्या। बॉक्स हा ठेवतो साईडला। त्यानंतर इथं तुम्ही बघा, मी तुम्हाला कॅमेरा समोरून दाखवतो की ऍक्सेसरीज मला काय काय भेटलेले आहेत ते। तर इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही, हा इथं प्रेशर गेज आहे। त्यानंतर प्रेशर ऍडजस्टेबल इथं नोब आहे। त्याच्यानंतर हे पुरे ऍक्सेसरीज आहेत जे तुम्ही ह्या होस पाईपला फोल्ड करून ठेवण्यासाठी, हे बघा। हे फुल्ली 100% कॉपर वेंडिंग मोटर इथं दिलेले आहे। डिझाईन पण मित्रांनो मशीनचं तुम्ही बघू शकता, खूपच मस्त एकदम रोबोटिक डिझाईन मध्ये दिलेलं आहे। त्याला इथं खाली 4 व्हील दिलेले आहेत त्याला तुम्ही मूव्ह करण्यासाठी। त्याच्यानंतरला पॉवर कोड बघू शकता, पॉवर कोड पण फुल हेवी दिलेले आहे। तर त्याच्यामध्ये आम्हाला हे 4 कनेक्टर्स जे आहेत ते कलरचे आम्हाला दिलेले आहेत। त्याच्यामध्ये तुम्हाला डिग्री वाईज इथं तुम्हाला प्रेशर बघायला मिळतंय। त्याच्यानंतरला हे फिल्टर दिलेलं आहे, इनलेट फिल्टर। त्याच्यानंतर हा जो एक नोझल आहे हा कुठं फिटिंग होणार आहे ते मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये। परत नोझल क्लिनिंग पिन वगैरे सगळं याच्यामध्ये पॅकिंग मध्ये दिलेलं आहे बघा। मित्रांनो मशीनला जे आहे ते तुम्ही पूर्ण इथे असेंबल करून घेऊन, ही जी ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला तुम्ही पूर्ण याला वॉश करून दाखवणार आहे, कारण ट्रॅक्टर पण खूपच घाण झालेले आहे, ते मी तुम्हाला दाखवतो इथं आता। तर सगळ्यात आधी त्याला मी असेंबल करून घेऊया। तर सर्वात आधी हा जो हँडल आहे त्या हँडलला इथं पण इथे जे इथं लॉकिंग सिस्टम दिलेलं आहे, इथं प्रेस होतो तो लॉक सिस्टम असा आतमध्ये प्रेस करून त्याला पुश करायचं। तर हा इथं असं पुश केल्याने हा इथं हँडल पण फुल फिटिंग झालेला आहे, हे बघा। इथं तुम्हाला ह्याच्यामध्ये लेफ्ट राईटचं इथं तुम्हाला मार्किंग सुद्धा इथं दिलेलं आहे, तुम्हाला कन्फ्युजची गरज नाही आहे। ही जी हायड्रोलिक होस पाईप आहे ही फोल्ड करून ठेवण्यासाठी हा जो रोलर इथे त्यांनी दिलेला आहे,
त्याच्यानं काय होतं की याच्यामध्ये मिक्स होते आणि याला 15 मीटरचा जो होस पाईप यांनी कंपनीने दिलेला आहे. हे तसं हँडल असं हे इथं ह्या रोलर कनेक्ट होतं येतं. तर ह्या रोलला जे रेडी इथं केलेलं आहे असेंबल, त्याला ह्याच्या आतमध्ये असं इथं फिटिंग करूया आम्ही. इथं मित्रांनो हा जो हँडल इथं फिटिंग असं झालेला आहे ते बघू शकता तुम्ही. हा जो इनलेट होज आहे, इनलेट होजला आपण इथं त्याला असं कनेक्ट करून घेऊन असं याला याच्या आतून इथं. तर मित्रांनो हा जो तुम्ही नोझल इथं बघू शकता, तर ह्याला इथं आपण या साईडला असं इथं फिटिंग करून घेऊया. जसं ते मित्रांनो फिटिंग झालेलं आहे. तर ह्याच्या आतमधून जस्ट इथं बघा मित्रांनो, तर ह्याला इथून याच्या आतमध्ये ही जी होज आहे, तर ह्याला इथं असं आत प्रेस करून इथं याला फिटिंग करून घेऊया. इथं बघू शकता मित्रांनो, हे थ्रेडिंग इथं फिटिंग झालेली आहे. तर आता याला याच्या आपण आता गन ज्या रोलरमध्ये आहे ही जी पूर्ण होज पाईप आहे तिथं ऍड करून घेऊया. खूपच मोठी इथं मित्रांनो होज पाईप आहे. 15 मीटरची जिथं होज पाईप दिलेली आहे इथं बघू शकता. मी एवढ्या इथं मशीन अनबॉक्सिंग केलं की 8 ते 10 मीटरच्या पर्यंत मी इथं अनबॉक्सिंग केलेल्या. तर ह्याच्यामध्ये 15 मीटर आहे. खूपच मोठी इथं होज पाईप, हेवी ड्युटी हायड्रोलिक होज पाईप आहे. तर आता ह्याला आपण इथं गन अटॅच करून घेऊया. तर बघा त्यानंतर हे जे नोझल्स आहेत तर बघू शकता तुम्ही, त्याचे कलर्स नोझल आहेत. तिथे रेड आहे, परत येल्लो आहे, परत ग्रीन आणि व्हाईट 4 टाईपचे इथं नोझल्स आम्हाला दिलेले आहेत. तर याला आपण जे फर्स्टला जो रेड आहे तो मी इथं त्या ट्रॅक्टरला आपण आता ऑन करून, तर ह्याच्यामध्ये जे दिलेले आहेत, मी हा जी गार्डन पाईप आहे ती आतून मी टॅपलाच कनेक्ट केले आहे. ते आता डायरेक्ट मी याला फिटिंग करून घेतो. तर हा इनलेट कनेक्टर आहे, त्याला आपण इथे हा पिनची मी गार्डन पाईप इथे घेतलेली आहे. तर त्याला आपण इथं असं फिटिंग करून घेऊया. आणि त्यानंतर आपण हा जो ट्रान्सपरंट इनलेट फिल्टर आहे तो ह्या साईडला इथं अटॅच करूया. येस, इथं फिटिंग झाले आहे. तर ह्याला मी इथे ही जी फिटिंग करून इथं टॅप आहे त्याला इथं असं फिटिंग करून घेऊया. येस, इथं बघा मित्रांनो, जर फिटिंग झालेली आहे तर आता ह्या गनला मी इथं एक्सटेन्शन रॉड पण इथं ऍड करून घेतो इथं मी. येस, इथं बघू शकता मी इथं एक्सटेन्शन रॉड याला इथं अटॅच केलेला आहे. आणि हा जो नोझल आहे इथं समोर मी इथं फिटिंग करून घेतो. येस, इथं फिटिंग झालेलं आहे. तर ट्रॅक्टरची इथं तुम्ही कंडिशन बघू शकता. ट्रॅक्टरची आहे ती खूपच घाण झालेली आहे. हे बघा, इथं जे पूर्ण माती जी आहे ती आता आपण याला पूर्ण क्लीन करून घेऊया. हे बघा, आणि 15 मीटर होस पाईप असल्यामुळे तुम्हाला कुठून पण असं लांब असलं तरी त्याला तुम्ही यूज करू शकता. इथं बघू शकता मित्रांनो प्रेशर पाण्याला. तर इथे व्हील मध्ये वगैरे तुम्ही जी माती आहे तिथं बघू शकता तुम्ही इथं. तर आता आपण पूर्ण क्लीन करून घेणार आहोत. हे बघा, इथं माती तुम्ही जी बघू शकता कशी हे व्हायला बघा.
तर ह्या ज्या मशीनला तुम्ही मल्टिपल कामासाठी युज करू शकता, जसं की सोलार पॅनल जे असतात ते वॉशिंग करण्यासाठी, परत कार बाईक साठी तुम्ही हे मशीन तुमच्यासाठी खूपच चांगली आहे. तर ह्याचं तुम्ही जर मशीन जर परचेस करणार तर ह्याचं तुम्हाला लिंक खाली डिस्क्रिप्शनला दिलेलं असो, तिथून तुम्ही जाऊन डायरेक्टली परचेस करू शकता. तर इथे बघू शकता मित्र, इथं माती जी आहे तर आता याला पूर्ण आपण क्लीन करून घेणार आहोत. ट्रॅक्टर जो आहे तो शेतामध्ये वगैरे खूप चाललाय, त्यासाठी इथं घाण पण खूप चाललं आहे. तर त्याला आपण क्लीन करून घेऊया. ट्रॅक्टरला तर आपण एकदा पूर्ण वॉश करून घेऊया. ट्रॅक्टर जे डस्ट होतं ते डस्ट पण आता पूर्ण इथनं क्लीन झालेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही. तो ट्रॅक्टरचा चिखल जो होता व्हील वगैरे तो कसा खाली येत आहे ते बघा तुम्ही. याच्यानं तुम्ही असे खूप सारे असे मल्टिपल कामं याच्याने करू शकता. जसं की तुम्ही सोलार पॅनल क्लीन करू शकता, त्यानंतर ट्रॅक्टर, कार वॉश, परत तुम्ही फ्लोअर क्लिनिंग वगैरे ह्याच्याने इझिली करू शकता मित्रांनो. तर मशीन खूपच चांगली आहे, ते तुम्ही बघू शकता. स्टार्क्यू जर तुम्हाला ही जर मशीन परचेस करायची असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये अमेझॉनचं तुम्हाला लिंक देतो. तर हायड्रोलिक होस पाईप जी दिली आहे तिला 15 मीटरची होस पाईप इथे दिली आहे. तुम्ही मल्टिपल इथं बघू शकता मशीन इथं लावलेली आहे, आणि मी जो त्या साईडला पण क्लीन इझिली मी करू शकतो. आणि व्हील पण दिलेले आहेत मशीनला, त्याच्याने तुम्ही जे मशीन आहे त्याला इझिली मुवमेंट तुम्ही इथं करू शकता. हे बघा, तर याला इझिली पण तुम्ही असं मुवमेंट, तुम्हाला जर कुठेही लांब असं घेऊन जायचं असेल तर याच्याने तुम्ही करू शकता. परत हे बघा होस पाईप 15 मीटर असल्यामुळे ही जी मशीन मी तिथं लावलेली आहे. परत तिथे एक आपण टेम्पोला पण इथं पाणी मारणार आहोत. तेव्हा इथं 15 मीटर पाईप असल्यामुळे हे बघा अजूनही इझिली पाईप येत आहे, जे हायड्रोलिक हेवी ड्युटी पाईप आहे. हे बघा, तर ह्याचा पण व्हील तुम्ही बघू शकता. तर ह्याला पण मी आता जे आहे ते क्लीन करणार आहे. हे बघा मित्रांनो, प्रेशर व्हील जे आहे ते तेवढं इझिली छान क्लीन होत आहे ते. हे बघा, हे बघा, हे जे हायड्रोलिक पाईप्स आहे ते इझिली आम्हाला कुठेही पोर्टेबली याला घेऊन जाता येत आहे. तर हे बघा मित्रांनो, ट्रॅक्टर जे आहे ते पूर्ण क्लीन झालेले आहे. हे बघा, तर ह्यासाठी मी स्टार्क्यू एक्स हा जो कमर्शियल प्रेशर वॉशर आहे तो मी इथे यूज केलेला आहे. बघू शकता, हे बघा.
स्टारक्यू एक्स. तर हा मित्रांनो स्टारक्यू एक्स तुम्हाला कमर्शियल प्रेशर वॉशर कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच कंटेंटच्या मला व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला टेक वॉच मराठीला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या.